नमस्कार, मी विजया. कोकणचा स्वादमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पौष्टिक अशी सुकळी कशी बनवायची ते पाहूया. प्रथम आपण गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवायची आणि एक वाटी सेट करायची. त्या वाटीनेच सगळ्या वस्तू घ्यायच्या. आता ही मी वाटी सेट केलेली आहे आणि ही पूर्ण वाटी तूप मी ह्या कढईमध्ये टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. गॅस मंद ठेवायचा. मंद गॅसवरच पूर्ण आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. आपल्याला हे पीठ खालून वरती वगैरे असं ढवळायचं आहे, सतत हलवायचं आहे आणि हे पीठ खरपूस असं भाजलं गेलं पाहिजे. मंद गॅसवर लालसर होईपर्यंत आपल्याला पीठ भाजायचं आहे. आता इकडे आपण वेगळी तयारी करणार आहोत. एक मिक्सर घेतलेला आहे आणि पाववाटी डिंक आपण ह्या मिक्सरमध्ये टाकत आहोत. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत बदाम आणि काजू. अर्धा वाटी बदाम आणि काजू मी घेतलेले आहेत आणि त्याच्यात तीळ पण टाकलेले आहेत, पण ते माझ्याकडनं स्क्रिप्ट झालं. 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. चहाचा चमचा असतो ना तो. आता एकदम बारीक असा हे मिक्सरला लावून घेतलं. हे पहा, अशा प्रकारे मिक्सरला लावलं. आता गॅसवर ठेवलेलं हे पीठ थोडंसं लालसर होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी किसलेलं खोबरं टाकणार आहे. डेसिकेटेड कोकोनट आहे हे. तुम्ही घरी किसलेलं खोबरं असेल तरीसुद्धा चालेल. खोबरे टाकल्यानंतर छान असं थोडंसं परतून घ्यायचं आणि सगळीकडे खोबरं मिक्स झालं की मग आपल्याला ते मिक्सरमध्ये लावलेल्या ज्या वस्तू आहेत ना, डिंक, तीळ, काजू, बदाम, हे सगळं आपण एकत्रित टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आता डिंक किती छान फुलेल बघा. मी वेगळा तळून डिंक त्याच्यामध्ये टाकला तरी चालेल, पण ही आपली फास्ट प्रोसिजर आहे, त्यामुळे पटकन त्याच्यात डिंक पण फुलून येतो. छोटा छोटा कण छान फुलतात पण आणि खाताना पण छान लागतात. लहान असो किंवा मोठे असो, सगळ्यांसाठीच ही जी सुकडी आहे ती पौष्टिक आहे. ती सगळ्यांच्या शरीराला लागू पडते. दुसरा म्हणजे काय आहे की हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये हे सगळे पौष्टिक आहार आपल्या शरीरात गेले पाहिजेत. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जूनच ह्याच्या रोज 2 वड्या खायला द्यायच्या. त्याच्यात मुद्दाम मी तीळ टाकले. तिळामध्ये काय होतं, हाडं मजबूत होतात. अतिशय कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होतात आणि दाताच्या हिरड्या मजबूत होतात. आता मी गॅस बंद करून 2 मिनटं ते पीठ हलवलं आणि 1 वाटी त्याच्यात गूळ टाकला. आता गूळ चांगला परतवायचा आणि त्यास पूर्ण पिठामध्ये तो मिक्स झाला पाहिजे. छान असं पीठ गुळामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पावडर टाकायची आहे. ह्याच्यात थोडंसं जायफळ असणं खूप गरजेचं आहे की छान आणि शांत झोप लागण्यासाठी जायफळचा खूप उपयोग होतो, म्हणून वेलची आणि जायफळ टाकली आहे. त्याचप्रमाणे आता ते छान हलवून त्याच्यामध्ये 2 चमचे मी सुंठ पावडर टाकली आहे. सुंठ पावडर ह्याच्यामध्ये टाकणं फारच गरजेचं आहे, त्यामुळे हे स्क्रिप्ट करू नका. सुंठ पावडर घालात आणि आता हे बघा, सारण हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे. जे आपलं पीठ आहे हे सगळं घट्ट होत चाललेलं आहे. जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट घट्ट होत जाईल आणि त्याचा गोळा होतो. आता दुसऱ्या बाजूला मी एक ताट घेतलं आणि ताटाला पूर्ण तूप लावलेलं आहे आणि त्याच्यात हे सगळं सारण ओतून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित त्याला सेट करायचा. हाताने व्यवस्थित दाबून दाबून तो व्यवस्थित सेट करायचा. हा पहा, अशा प्रकारे मी सेट केलेलं आहे. हे ताट मोठं आहे. पूर्ण ताटभर केलं असतं तर त्या वड्या पातळ पातळ पडल्या असत्या, म्हणून मी एका साईडलाच ते सेट केलेलं आहे. आता अर्धा तास पंख्याखाली आपण त्याला सुकवत ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे एकदम छान कडक झाला आहे. आता त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या तुम्ही पाडू शकता. एकदम इझी वड्या पडतात ह्या आणि ह्या वड्या अतिशय खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. आता माझ्यात वाकड्या तिकड्या कशा तरीच वड्या पडलेल्या आहेत.
तुम्ही तुमच्या आवडीने आणि व्यवस्थित वड्या पाडू शकता. आणि ह्या वड्या अतिशय खुसखुशीत, अतिशय पौष्टिक असतात. तुम्ही करून पहा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे पहा. आणि पुढच्या रेसिपी बघण्यासाठी तयार राहा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.